सूर्य उगवण्या अगोदर जिचा दिवस सुरू होतो, सूर्य उगवण्या अगोदर जिचा दिवस सुरू होतो ती म्हणजे प्रत्येक घरची स्त्री अर्थात गृहिणी आणि आजच्या भाषेत हाऊसवाईफ, की जिचा दिवस सूर्य उगवण्याच्या अगोदर चालू होतो। आणि मग सकाळची सगळी कामं आणि सोबत मुलांना उठवणं, त्यांचे डबे तयार करणं, आहोंची तयारी, त्यांचा डब्बा, आणि हे सगळं झाल्यानंतर जर घरात वडीलधारे असतील तर त्यांचा चहा, नाश्ता, औषध पाणी, जेवण वगैरे वगैरे, आणि यासोबत घरातली बाकीची कामं आणि सोबत येणारे जाणारे। आणि हे सगळं करत असताना उगवलेला सूर्य कधी मावळतो हे तिला सुद्धा कळत नाही, आणि तरीसुद्धा तिला जराही उसंत मिळत नाही, कारण तिने स्वतःला बाजूला ठेवलेलं असतं आणि स्वतःला संपूर्ण त्या कुटुंबासाठी समर्पित केलेलं असतं। हे सगळं करत असताना, ही सगळी कामं चालू असताना काळ आणि वेळ आपापल्या पद्धतीनं पुढं चाललेलं असतं। तिच्याही केसात आता चंदेरी छटा डोकावायला लागलेल्या असतात, पण तिला याची जाणीवच नसते, कारण तिचं कुटुंब हेच तिचं जग असतं। कुटुंबातली माणसं हेच तिचं जग असतं, आणि त्यांच्यासाठी करताना, त्यांच्या आनंदासाठी, त्यांची मन जपण्यासाठी तिनं स्वतःला अगदी समर्पित केलेलं असतं, झोकून दिलेलं असतं। आणि त्याच्यानंतर घराला घरपण देण्यासाठी आणि दिलेलं घरपण टिकवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी ती आपल्या परीनं संपूर्ण समर्पणानं त्या कुटुंबासाठी झटत असते, काम करत असते। आणि हे सगळं करत असताना आयुष्याची संध्याकाळ होते, आणि तरीसुद्धा तिला उसंत मिळत नाही। तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचं स्वतःचं जगणं हे वेगळं असं कुठं राहत नाही। तिचं कुटुंब हेच तिचं सर्वस्व असतं, कुटुंबातली माणसं हीच तिचं जग असतात। आणि म्हणूनच काळ बदलला, वेळ बदलली, तरीसुद्धा ही गृहिणी, ही स्त्री मात्र कधीच बदलत नाही। काळ बदलला, वेळ बदलली, अगदी सगळंच बदललं, तरीसुद्धा ही स्त्री, ही गृहिणी मात्र कधीच बदलत नाही। बरोबर ना? तुम्हाला हे पटतंय का सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आणि काव्यमोतीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत नमस्कार।